नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अर्णव आणि ईश्वरीने दोघांनी मिळून ठरवलेलं असतं की ताईच्या बाळासाठी आपण छानसं झबलं टोपली बनवूया. त्यानुसार आता डिझाईन केलेले अर्णवने आणि शिवलेले ईश्वरीने कपडे तयार असतात आणि ते अंजलीला दाखवायला ईश्वरी घेऊन जाते. हे बघा ना, आम्ही बाळासाठी काय बनवलं असं म्हणून तिला दाखवत असतात. ती काही पाहायला तयार नसते. त्यावेळेला ईश्वरी त्यांना म्हणते, ताई प्लीज बघा ना, किती सुंदर सुंदर आहे, मामाने खास बाळासाठी केले असं म्हणत ती हातामध्ये घेते. त्या कपड्यांवरनं मायाने स्पर्श करू लागते. ती इमोशनल होऊ लागते. कधीच ती भावाशी भांडलेली नसते. आज मात्र तिला फार राग आलेला असतो आणि एक क्षणासाठी तो राग ती विसरलेली असते. त्यातच राकेश तिला म्हणू लागतो, ह्या दोघांची नेहमीची नाटकं आहे ही. तुला राग भरलेले असताना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न इथे ईश्वरी करते. तर इथे अंजली उठते आणि जोरात ओरडून इथे सांगत असते की ह्या गोष्टींची काहीच गरज नाही. असं म्हटल्या तिला गरगरल्यावाने होतं आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडणार. त्याच वेळेला अर्णव तिला पकडतो, सोप्यावरती बसवतो आणि मग खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर आता तब्येत चेक करतात. तर BP फारच लो आहे, यांनी काही खाल्लं आहे की नाही असा प्रश्न डॉक्टरांनी विचारल्यानंतर राकेश लगेच सांगू लागतो की ती जेवलेली नाही, घरामध्ये जरा वाद झाले त्याच्यामुळे तिने अन्नपाणी काहीच खाल्लेलं नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर डॉक्टर मात्र आता शॉक होतात. आता ह्या पेशंटची तब्येत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती खराब आहे, तर आपण त्यांची काळजी घ्यायला हवी. त्यांच्या जेवणात काहीही कमी पडता कामा नये हे तुम्हाला खूप वेळा सांगितले. त्यांना टेन्शन येईल असली कुठली गोष्ट करायची नाही हेही तुम्हाला सांगितले. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोघांनाही जीवाला धोका आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मग तुम्ही त्यांची काळजी का घेत नाही, त्यांच्या मनासारखं का करत नाही? आणि जर तुम्ही काही खाल्लं नाही तर तुम्ही तुमच्या बाळाला गमावून बसाल असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. नाहीतर मग तुम्हाला ॲडमिट करून IVF लावायला लागेल असंही सांगितल्यानंतर डॉक्टर निघून जातात. राकेश आता इथे अंजलीला म्हणू लागतो की अंजली प्लीज काहीतरी खाऊन घे, तूही खाल्लेलं नाही, तुझ्यामुळे मीही काही खाल्लेलं नाही. आपल्या बाळाला कुणासाठी तू उपाशी मारू नको, त्याची तब्येतीची काळजी घ्यायला हवी. कुणाचाही राग माझ्या बाळावर काढू नको, तुझ्यासमोर मी हात जोडतो, प्लीज माझ्यासाठी काहीतरी खाऊन घे असं म्हटल्यानंतर इथे अंजली इमोशनल होते. सगळेजण तिला समजत असतात की ताई प्लीज खा ना. आजी पण म्हणते बाळासाठी खा 2 घास. तर इथे अंजली म्हणू लागते की मी फक्त तुमच्या प्रेमाखातर, तुम्ही हट्ट करताय म्हणूनच मी जेवण करायला तयार आहे. आणि असं म्हटल्यानंतर राकेश लगेचच म्हणतो, ईश्वरी आणा यांना जेवायला, मी माझ्या हाताने भरवतो. आणि ईश्वरी लगेच तिच्यासाठी ताट बनवून आणते. राकेश मग तिला घास भरवू लागतो. मग ती राकेशसाठी जेवण करते. तर अंजलीला जेवण करताना पाहिल्यानंतर सगळ्यांना समाधान वाटतं. अर्णव म्हणू लागतो की ताई थँक्यू हां, तू जेवायला तयार झालीस. तर इथे ती त्याला रागारागाने म्हणू लागते की मी फक्त माझ्या नवऱ्यासाठी आणि बाळासाठी जेवायला तयार आहे, बाकी मी कुणासाठी जेवण केलेलं नाही असं म्हणत अर्णवचा राग करू लागते ती. पण अर्णव हे सगळे अपमान फक्त आपल्या ताईच्या प्रेमाखातर सहन करतो. राकेश त्याच्याकडे डोळे खुणवत अशा इशारे करत करत खाऊ घालत असतो तिला. आणि स्वतःही मग ती जेवल्यानंतर खाऊ लागतो. हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर संताप होत असतो ईश्वरीचा, कारण कुत्र्याला फेकायला नेलेले पोहे राकेशने खाल्लेले असते. आणि इथे काय साव आणतोय की मी काही एक अन्नाचा कणही खाल्लेला नाही. तिचा संताप झालेला असतो. पण आता सांगणार काय, हात एकदम दगडाखाली अडकल्यासारखं अर्णव आणि ईश्वरीला झालेलं आहे. इथे मात्र अर्णव इमोशनल होऊन त्याच्या खोलीत जाऊन बसतो आणि तो विचार करू लागतो की माझ्यामुळे खरंच ताईला किती त्रास होतो. ताईचं जर काही झालं तर आधीच मला माझी आई सोडून गेलेली आहे, आता माझी ताई मला सोडून जायला नको अशी तो देवाकडे प्रार्थना करू लागतो. त्याच वेळेला ईश्वरी खोलीमध्ये येते आणि अर्णवला म्हणू लागते की तुम्हीही काही खाल्लेलं नाही मला माहिती आहे, तर आता ताईने खाल्लं आहे तर तुम्हालाही खावंच लागेल. तर इथे अर्णव म्हणू लागतो की मला अजिबात खायची इच्छा नाही. तर ईश्वरी त्याच्यावर रागवते आणि स्वतःच मग तिथे त्याच्याजवळ जाऊन बसते. स्वतःच्या हाताने एक एक घास भरवायला ती सुरुवात करते. तुम्हाला खावंच लागेल, खा बरं असं दटावून सांगते आणि मग त्याला एक एक घास भरवते. तर अर्णव म्हणू लागतो की काय मला लहान मुलासारखं ट्रीट करते. तर ती म्हणते करावं लागतं. आणि इथे तो इमोशन होतो, डोळ्यात पाणी येतं. अश्रू पुसता तो सांगू लागतो की लहानपणी आम्ही ताई आणि मी भांडलो ना, तर माझी आई मी रुसल्यानंतर काही खात नसायचो, ताई पण नसायची खात, तर माझी आई आमच्या दोघांना घेऊन बसायची, दोघांनाही एक एक घास असाच भरवायची. आज मला माझ्या आईची आठवण येत आहे असं म्हणून तो इमोशनल होतो. तरी ते ईश्वरी त्यांना जवळ घेते, अश्रू पुसते त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. आणि ती म्हणू लागते, आत्ता खरं तर ताईला तुमच्याबद्दल सत्य माहीत नाही, त्या राकेशबद्दल सत्य माहीत नाही म्हणून रागावली ताई, पण ताई एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर पुन्हा तुमच्यासोबत पहिल्यासारखं वागतील.
आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही, आपले हात दगडाखाली अडकले असं समजा हवं तर, पण एक दिवस आपला नक्की येईल आणि आपण त्या राकेशला चांगला धडा शिकवू आणि ताई आपल्याशी पुन्हा पूर्वीसारखं वागेल. तुम्ही पाहत राहा. अर्णव म्हणतो तो लवकरच दिवस यावा असं म्हणत तोही अश्रू पुसतो. त्यात पुन्हा एकदा ईश्वरी त्याला जेवू खाऊ घालू लागते. तर अर्णव म्हणू लागतो, तू मी खाल्लेलं नाही, ताईने पण खाल्ले नाही, तर तू पण जेवलीच नसेल मला माहिती आहे. तर ती मान्याने डोलवून सांगते की नाही खाल्लेलं. तर मग तो स्वतःच्या हाताने तिला घास भरवू लागतो. इथे मात्र ते क्षण आठवतो की ताईने माझ्या कानाखाली मारली. ताई काही केल्या विसरायलाच तयार नाही. ते सगळं आठवून त्याचा जीवाचा त्याग तो करण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर त्याला इतका संताप होत असतो, ह्या राकेशमुळेच हे सगळं घडतंय, पण आता करावं तर करावं काय. राकेश आता अर्णवच्या जवळ जातो. तो गार्डनमध्ये बसलेला रात्रीचा असतो. त्याच वेळेला राकेश त्याच्याजवळ जातो आणि म्हणू लागतो, घे हा वडापाव खा. अरे वडापाव खाऊन मी इतका तंदुरुस्त आणि इतका हुशार झालो आहे. तुझ्यासारखे प्रोटीन खाऊन मी हुशार नाही झालेलो. माझ्या बराबरीने ताकदीने जर लढायचं असेल तर माझ्यासारखं हो, वडापाव खाय, मग तू माझ्यासारखा कडक होशील, मग तुझे डोकं माझ्यासारखं चालेल. आणि त्यातच ईश्वरी त्याला म्हणू लागते की तुला फुकटची खायची सवय म्हणून तुला ही गिळतं, तू असाच आहे. तर तो तिला म्हणतो, तुझ्यावर प्रेम करतो, मरतो मी तुझ्यावर, म्हणून काय तू मला काहीही बोलायचं नाही, माझ्या बायकोशी ह्या शब्दात बोलायचं नाही असं अर्णव राकेशला म्हणतो. त्याची गच्ची पकडत त्याला चांगलाच जाब विचारतो की तू असं का वागलास. तर जोराने तो हसू लागतो आणि म्हणू लागतो, अरे माझ्या डोक्याच्या बराबरीने यायला तुम्हाला खूप वेळ लागेल. माझं डोकं तुमच्यापेक्षा जास्त फास्ट चालतं आणि तुम्ही ज्या शाळेत शिकल्या आणि त्या शाळेचा मी प्रिन्सिपल होतो. असं म्हणत तो तिथे हसू लागतो खदखदा. आणि इथे अर्णवचा संताप होत असतो. असं होत असतं की याचा गळा दाबू, याचा जीव घेऊ, पण आता करणार काय. इथे राकेश मात्र म्हणू लागतो की तुझ्या ताईला कसं भरीला घातलं पाहिलं मी, एकदम बिंडोक बायको भेटली मला, पण माझ्यावर खूप प्रेम करते. ती माझं सुरक्षा कवच बनून उभी असते. मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला अशी बायको भेटली. ह्या जन्मात तर मी फार पापं केली. बघ ना, शालाकाला पण मी कसं देवाच्या घरीही पाठवलं. आता शालाका पण तिथून ना इंदुरी जिलेबी तुला पाहत असेल आणि सांगत असेल, धर याला, पकड याला, हाच तो खुनी, यानेच माझा जीव घेतला, मला न्याय मिळवून दे. आता तू बिचारी या शालाकाला न्याय कसा मिळवून देशील ग. तिच्या काकांकडे तू विचारपूस करायला गेली होतीस ना, तिथे तुझ्या अगोदर मी पोचलो. म्हणजे नक्की काय केलं असं ईश्वरी त्याला जाब विचारू लागते. तर तो मोबाईल काढून दाखवतो. माझी 2 माणसं पिस्तॉल घेऊन त्यांच्या डोक्यावरती धरून बसलेली होती आणि त्यांची मुलीला आम्ही किडनॅप करून ठेवलेलं होतं. ज्या वेळेला तू तिथे विचारायला गेलीस ना की ह्या माणसाला ओळखते का, आता त्या दोघांनी घाबरून माझं नाव सांगायला नकार दिला. मला ओळखत नाही असं म्हणू लागले आणि सगळी बाजी माझ्या बाजूने मी पुन्हा एकदा वळवून घेतली. हे सगळं डोकं कसं चालतं या माणसाचं असा विचार आता अर्णव करतो. आणि राकेश म्हणू लागतो की आता तू माझ्याकडे मोठी मोठी डोळे करून पाहू नको, अजून तर आपल्याला खूप खेळ खेळायचे. आणि तितक्यातच अंजली हाक मारते, अहो इकडे या ना. मग तो घरामध्ये निघून जातो. इथे अंजलीने बोलवल्यानंतर राकेश जातो. तर अर्णवचा संताप होत असतो, ह्या माणसाशी आपण कसं लढायचं. बघता बघता सकाळ झाल्यानंतर ईश्वरी पाहू लागते की अर्णव एकदम लहान गोंडस बाळासारखा शांत झोपलेला असतो आणि या गोंडस बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू सगळं काही गेलेलं आहे. त्याच्यावर फक्त टेन्शननी जागा घेतलेली आहे. त्याचा मूड चांगला करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा असं तिला वाटू लागतं. आणि मग तिला एक युक्ती सुचते. तर ती युक्ती लहान बाळाच्या खेळणींची असते. ती ना खेळण्यांमधलं डॉक्टरचा सेट काढते. त्या सेटमधनं डॉक्टर म्हणून ती चेक करायला अर्णवला सुरुवात करते. अर्णव गाढ झोपेत असतो आणि तो झोपेच्या धुंदीत पाहतो हे काय आहे. तर तो पुन्हा एकदा डोळे चोळतो आणि पाहतो तर काय, ही तर ईश्वरी. आणि हा काय पोरकटपणा चालला आहे, लहान मुलांसारखं काय वागते असं म्हणत तो ईश्वरीला जाब विचारू लागतो. तर ईश्वरी म्हणू लागते की आपल्या मनात एक लहान बाळ असतं, ते बाळ खेळतं पण कधी कधी. तर माझ्या मनातलं बाळ आता जागा झालं आहे, तर आपल्याला खेळावं लागेल. तरी ते डॉक्टर सेट काढून ती चेक करते आणि म्हणते की बघा मी आता डॉक्टर आहे, तुमच्या आजाराचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण तुमच्या हृदयामध्ये प्रेमाला जागा खूप कमी राहिली, त्याच्यामुळे तुम्ही नुसतं चिडचिड करत असतात, टेन्शन घेत असतात आणि हसत वगैरे काही नाही. तुमचं औषध एकच आहे, तुम्हाला बरं व्हायचं असेल तर स्माईल द्यावे लागेल, तुम्ही लवकर बरे व्हाल. आणि अर्णव मग तिला म्हणतो की तू जे बालिश खेळ खेळते ना, तू खेळ, मला अजिबात याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही आहे. आणि हो बाजूला म्हणत तो वॉशरूमला फ्रेश होण्यासाठी निघून गेलेला असतो. ईश्वरीला मात्र हसायला येत असतं आणि ईश्वरी म्हणते की मी तुमच्या दोघांच्या आयुष्यातलं हसू पुन्हा एकदा आणेल, तुम्हाला दोघांना एकत्र करेल, हाच माझा निर्धार आहे. आणि सगळेजण मग हॉलमध्ये नाश्त्यासाठी आलेले असतात. तर तिथे
अर्णव आणि मामा नाश्ता करता करता गप्पा मारत असतात की हे एवढे पराठे मामा म्हणतात की मीच खाऊन टाकेल, अर्णवला तर मी देणार पण नाही. तितक्यात भंगारवाला अशी बाहेरनं हाक येते आणि राकेश म्हणतो आलो आलो. राकेश एक बॉक्स घेऊन येतो. त्या बॉक्समध्ये खूप सारी खेळणी असतात आणि लहानपणीच्या खरं तर अर्णव आणि अंजलीच्या गोष्टी असतात, खेळणी असतात. तर त्या बाहेर तो फेकतो आणि म्हणतो की भंगारवाल्याला हे सगळं घेऊन जा. ईश्वरी त्या गोष्टी पाहते. ह्या तर अंजलीताई आणि अर्णवच्या लहानपणीच्या खेळणी. तुझी हिंमत कशी झाली त्या भंगारवाल्याला देण्याची, असा जाब ती विचारू लागते राकेशला. राकेश म्हणू लागतो माझ्या खोलीत ह्या फालतू गोष्टींना जागा नाही. माझ्या बायकोने सांगितलं की ह्या सगळ्या फालतू गोष्टी बाहेर नेऊन फेकून द्या, म्हणून मी भंगारवाल्याला द्यायचं ठरवलं. आणि इथे अर्णव इतका संतप्तो आणि जाऊन तो आता राकेशची कॉलर धरत त्याला म्हणू लागतो तुझ्या काय अवकात आहे त्या रूममधनं हे सगळं सामान काढण्याची. तर तो म्हणतो ती रूम माझी आहे ना. तर तो म्हणतो तुझी, माझ्या ताईची रूम आहे आणि तुझी अवकात तरी आहे का एक उभं राहण्यासाठी फरची तरी विकत घेण्याची. निघालाय खोली विकत घ्यायला, घर जावई आश्रित आहेस तू, या शब्दात तो त्याला बोलू लागतो. मामा ना अंजलीला येताना पाहतो आणि अर्णवला खुणवतोय. पण अर्णव नेहमीप्रमाणे रागामध्ये असला की कुणाकडे पाहत नाही. तर त्याने पाहिलंच नाही की अंजली पाठीमागे त्याच्या उभी. तो काही काय बोलायला लागला की तू असा आहे तू तसं आहे राकेशला. आणि अंजलीला वाटू लागलं की माझा नवरा माझ्यासाठी इथे राहतो आणि माझ्या नवऱ्याचा इतका भयंकर माझा भाऊ अपमान करतो, माझ्यासमोर तर माफी मागायची नाटकं करतो आणि माझी पाठ फिरल्या फिरल्या माझ्या नवऱ्याचा अपमान होतो. तर माझ्या नवऱ्याचा अपमान मला काही सहन होत नाही, असं अंजलीचं म्हणणं असतं. अर्णव रागाच्या भारात काय काय इथे राकेशला बोलून बसलेला असतो, संतापलेला असतो. आणि मामा त्याला सांगू लागतात की मागे बघ अंजलीला पाहिल्यानंतर तो ताई ऐक ना मी काय सांगतोय असं म्हणू लागतो. तर ताई म्हणते की आता एक शब्द मला ऐकायची इच्छा राहिलेली नाही. तू दरवेळेला माझ्या नवऱ्याचा अपमान करतो आणि दरवेळेला माफी मागून मी तुला माफ करते, पण ह्या वेळेला तसं काहीही होणार नाही. ताई म्हणजे काय गं असं अर्णव विचारत तिच्या मागे मागे धावू लागतो. तर अंजली आता थेट गेलेली असते आजीच्या खोलीमध्ये. राकेश मात्र म्हणतो बघ माझी नवीन जो काही प्लॅन होता तो कसा वर्क होतो, या दोघांमधले भांडणं कसे ताणवतो, असं म्हणत तो त्या अंजलीच्या मागे मागे जाऊ लागतो. अंजली आजीच्या खोलीत जाते. खोलीचं दार लावून अर्णवला रूमच्या बाहेर काढते. आजी म्हणते की काय झालं बाळा. तर ती म्हणू लागते की दरवेळेला मी याला माफ करते तू सांगते म्हणून, आता मी काही माफ करणार नाही. याने माझ्या नवऱ्याचा भयंकर अपमान केलेला आहे. माझा नवरा इथे माझ्या प्रेमाखातर राहतो म्हणून त्याला कोणीही काहीही म्हणून घ्यायचं का. पण आता मी माझ्या नवऱ्याचा जास्त अपमान सहन करू शकणार नाही. आत्ता मी या घरामध्ये राहणार नाही म्हणजे नाही. कोणी मला कितीही काहीही समजवा काहीही शिकवा. तर राकेश म्हणतो बघ तुझी बहीण हट्टाला पेटली, आता तिला घेऊन मी कुठे जाऊ. रस्त्यावर ती कुठे झोपल. मला तर सवय रस्त्यावर झोपायची पण तिला नाही. आता काय करायचं असं म्हणत तो राकेश अर्णवला चिडवू लागतो. आणि संतापलेला अर्णव त्याची कॉलर धरून त्याला जाब विचारू लागतो की तू मुद्दाम हे सगळे खेळ का खेळत आहेस, बंद कर तुझे हे खेळ. आता अंजली संतापलेली असते. आजीचं एक शब्द ऐकून घ्यायला तयार नाही. आजीला ती फक्त एवढंच सांगते की आत्ता ह्या क्षणाला मी हे घर सोडत आहे, मला तूही थांबवू नको, मी तुझंही ऐकणार नाही. आणि आता कोणाची शपथ घातली ना तरी पण मी ऐकणार नाही. काल परवा मी ऐकलं इथे राहिले ना, याच्या आधी पण ऐकलं आणि राहिले, पण आता राहणार नाही. खूप झालं, माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले हे सगळं. तर इथे अंजली त्या आजीच्या खोलीतनं बाहेर येते. तिच्या मागे मागे सगळेजण जातात. तर ती तिच्या स्वतःच्या खोलीत जाते आणि दरवाजा बंद करून घेते. आजी मात्र आता डोक्याला हात लावते. ह्या मुलीला कसं समजवा, तिलाही कळेना. आता ही मुलगी इतकी संतापलेली अंजली. आता तिनं बॅग काढते. बॅगमध्ये स्वतःचं नवऱ्याचं सगळं सामान तिने भरायला सुरुवात केलेली असते. राकेश तिला समजवत असतो की अगं ऐक ना, नको आपण हे घर नाही सोडायचं, आपल्या बाळाचा विचार कर, आपण बाळाला घेऊन कुठे जाणार. तर ती म्हणू लागते की तुम्ही मला बाळाचं वचन किंवा शपथ घालू नका. रस्त्यावरती राहणारे लोक पण बाळाला जन्म देतात, त्याला लहानचं मोठं करतातच ना. त्याला काही AC आणि एवढं बंगल्याची सवय असते का. मलाही लहानपणापासून या गोष्टीची थोडी सवय होती नाही ना. आपल्याही बाळाला सवय नसली तरी चालेल. मी आपल्या बाळाला आपल्या जिथे तू राहशील त्या खोलीमध्ये जन्म देईल, तिथेच आपण लहानचं मोठं करू. पण आता ह्या क्षणाला मी या घराला सोडून जाणार. मी इथे तुमचा अपमान पाहू शकत नाही, इथे राहू शकत नाही. राकेशला मात्र आता डोक्याला ताण झाला आहे की आपण काय करायला गेलो आणि ही बाई इतकी संतापली की आता कुणाचं काय ऐकायला तयार नाही, घर सोडून जायचं म्हणते. आता तर एवढा मोठा इस्टेटिव्ह त्याचं राज्य मिळवण्याचं स्वप्न होतं, तर अंजलीमुळे ते स्वप्नच भंग झाले. अंजलीसाठी आता घर सोडायची वेळ आली आहे राकेशला सुद्धा. आणि अर्णव समजवत असतो. तर अंजली म्हणते की आपण दोघंजणं वेगळं राहायचं. जर माझं लग्न करून मी बाहेर गेले असते तर मी राहिलेच असते ना वेगळी. तर इथून पुढे तू माझ्या मागे येऊ नको. तुला माझं आता
माझी हात तुला शपथ आहे की तू माझ्या मागे येऊ नको, मला थांबवण्याचा प्रयत्न करू नको, मी माझ्या नवऱ्याला घेऊन इथे राहणार नाही, आम्ही चाललो दुसरीकडे राहायला, असं म्हणत ती निघून गेलेली असते. अर्णवला मात्र ईश्वरी म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या दोघांना एकत्र आणेल. आता आपण दोघं एका टीममध्ये आहोत की नाही, आणि अंजलीला घरात आणू शकते ईश्वरी, हा विश्वास असतो अर्णवला. मग तोही आता ईश्वरीला साथ देणार, ईश्वरी जसं सांगणार तसं करणार. वल्लवी आणि मामा नेमकेच बाहेर गेलेले असतात. बाहेर गेलेल्या असताना तिथं ना रस्त्यामध्ये ना ईश्वरीची आई दिसते. तर मामा म्हणू लागतात की मी ईश्वरीच्या आईला थांबवतो आणि तिला आपल्यासोबत घेतो, त्यांना आपण त्यांच्या घरी सोडूया. तर वल्लवीला आता असं झालं आहे, तिने जर मला पाहिलं यांच्यासोबत तर काय होईल, आता इथनं गाडीतनं उडी मारू की काय करू, असं वल्लवीला वाटू लागलं आहे. चला तर मग पुढे जो मोठा ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.